श्लोक 8. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थ: साधूंच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी मी युगायुगामध्ये अवतार घेतो. विवरण: प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेतो. द्वापार युगात श्रीकृष्ण, त्रेतायुगात श्रीराम आणि त्यापूर्वी सत्ययुगात परशुराम रूपाने देवाने जन्म घेतला किंवा अवतार घेतला. दुष्टांचा नाश केल्याशिवाय त्यांचा दुष्टपणा संपत नाही. म्हणून विनाशायच दुष्कृतां असे भगवंतानेच म्हटले आहे. अनेकांना असे वाटते की माणसातील दुष्ट प्रवृत्ती जावी, पण प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. म्हणून बुद्ध, महावीर, महात्मा गांधी यांचा क्षमेचा व अहिंसेचा उपदेश केवळ शब्दांचे बुडबुडे ठरतात. केवळ कोणाला उपदेश केला व त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना तो पटला आणि त्याने दुष्टपणा सोडला असे सहजासहजी घडत नाही, असा आपल्याला अनुभव सुद्धा येतो. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल व अन्यायाबद्दल त्यांना शासन व्हायलाच हवे, नाहीतर अशा लोकांची समाजातील संख्या वाढत जाते. समाजाचे स्वास्थ्यच धोक्यात येते. याबाबत रावण, कौरव यांच्याकडे सलोखा करण्यासाठी जे प्रयत्न केले ते वाया गेले होते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. युद्ध व युद्धाचे भयंकर परिणाम त्यांना सांगितले. कौरवांकडे तर स्वतः भगवंत गेले होते, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. कारण अशा दुराग्रही व दुष्ट लोकांचा नाश केला तर काही वर्षे तरी सज्जनांना दिलासा मिळतो आणि शिक्षेमुळे समाजातील वाईट प्रवृत्तींना जरब बसते. त्यांना शासन झाले नाही तर कोणीही गुन्हा करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. यासाठीच विनाशायच दुष्कृतां. आज आपल्या भारतातील न्यायव्यवस्था वेळच्या वेळी काम करत नाही. दुष्ट अन्याय करणारे लोक पैशाचे व सत्तेच्या बळावर काहीही करतात. त्यामुळे सामान्य व गरीब जनता सतत भीतीचे दडपणाखाली वावरत असते. धर्मसंस्थापना म्हणजे माणुसकीचा धर्म स्थापन करणे. माणसाने सत्प्रवृत्त असावे. त्यासाठी अवतार कार्य महत्त्वाचे असते. दुष्ट प्रवृत्तीचा नाश. दुष्ट म्हणजे दोषयुक्त. प्रत्येक दोषयुक्त जीवन जगणारा माणूस क्रूरच नसतो किंवा फाशीसारखी शिक्षा प्रत्यक्षात आणणारे लोक दुष्ट नसतात. जे अशास्त्रीय जीवन जगतात ते दुष्ट. मात्र रावण, कंस, हिरण्यकश्यपू, कौरव, जरासंध, नरकासुर हे आणि असे अनेक लोक दुष्ट व क्रूरच होते. कौरवांचा विचार केला तर लक्षात येईल की त्यांच्या राज्यात स्त्रियांवर अत्याचार होत होते. त्यांचे जीवन सुरक्षित नव्हते. द्रौपदीसारख्या राजस्त्रीला, त्यांच्याच कुलातील एका स्त्रीला राजसभेत विवस्त्र करण्याची कृती ही गोष्ट केवळ प्रातिनिधिक आहे आणि हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. नरकासूर, जरासंध यांचे राज्यात सुद्धा अशा गोष्टी नित्य घडत होत्या. पण धर्माचे राज्यात तसे घडत नाही. शिवाजी राजांचे राज्यात असे घडले नाही. तसा प्रयत्न करणाऱ्याला जबरदस्त शासन केले जात होते. समाजामध्ये सामान्य लोकांना, सज्जनांना शांततेने जगता आलेच पाहिजे. हीच माणुसकीची शिकवण आहे. सारे विश्व ज्या नियमांनी चालते त्या नियमांना धर्म असे म्हणतात. धर्माला ग्लानी येणे म्हणजे त्या नियमात शिथिलता येते आणि शिथिलता फक्त मानव समाजातच येते. प्राणी विश्वात निसर्ग नियम पाळले जातात. मात्र शिथिलता आली तरी ते नियम संपूर्णपणे नष्ट करता येत नाहीत. अशा विश्वधर्माला नियमांचा अभ्यास करून मनूने समाजरचना केली. म्हणूनच मनुष्याच्या या बांधीव समाजरचनेलाच धर्म असे म्हणतात. धर्मो धारयते प्रजा. असे नियम न मानणे, स्वतःचे मर्जीप्रमाणे वागणे व त्यामुळे समाजरचना विस्कळीत होऊन जाणे म्हणजेच अधर्म माजणे किंवा धर्माला ग्लानी येणे. परकीय आक्रमण, सांस्कृतिक संघर्ष, वैचारिक मतभेद अथवा नव्या शास्त्रीय शोधाने समाज जीवन विस्कटते.
लोक सैरभैर होतात. अशावेळी लोकांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम करणे म्हणजे धर्मसंस्थापना. असे कार्य आत्तापर्यंत अनेकांनी केलेले आहे. समाजाला विकासाच्या मार्गाने नेणारे तत्त्वज्ञान सांगून तसे आचरण करून लोकांची आर्थिक नैतिक उन्नती करण्याचे, त्यांना शांततेने राहता यावे अशा प्रकारचे कार्य आपल्या अनेक संतांनी सुद्धा केलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रात समर्थ रामदास, तर दक्षिणेत विद्यारण्य स्वामी यांनी तर नवीन राज्य निर्मितीचे कार्यात मोलाचे मार्गदर्शन व मदत करून समाजाचे उन्नयन केले. अशा संतांना सुद्धा आपण अवतार समजतो. जसे ज्ञानदेव हे भगवान श्रीकृष्णांचे तर समर्थ श्रीरामांचे अवतार आहेत असे अनेक लोक मानतात. मागील श्लोक क्रमांक 4 ते 8 मध्ये भगवंतांनी स्वतःच्या व सामान्य माणसाचे जन्मात काय फरक आहे तेही सांगितले आहे. ते आपण थोडक्यात पाहूया. 1. भगवंताचे व माणसांचे पुष्कळ जन्म झाले. ते सर्व माणूस जाणू शकत नाही, परंतु भगवंत सर्व काही जाणतात आणि स्मरतात. 2. मनुष्य प्रकृतीला वश होत आपण केलेल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी जन्म घेतो, तर भगवंत प्रकृतीला अधीन ठेवून स्वतंत्रपणे आपल्या योगमायेने प्रगट होतो. कार्यासाठी योग्य अशी प्रकृती किंवा परिस्थिती सुद्धा निर्माण करतो. उलट माणूस मात्र परिस्थितीपुढे अगतिकतेने मान तुकवून त्याला तोंड देत राहतो आणि आपले जीवन जगत असतो. 3. सर्वसामान्य माणूस कामनापूर्तीसाठीच कार्य करतो, जगतो, परंतु भगवंत मात्र प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठीच जन्म घेतात. श्लोक 5 क्रमांक मध्ये बहुने मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन असे सांगितले आहे. त्या पुनर्जन्माबाबत खालीलप्रमाणे विचार व भेद आहेत. यात जीवाच्या उत्क्रांतीचाही विचार केलेला आहे. तो आपण पाहूया. 1. सर्वप्रथम आत्मा प्राणाशी संलग्न होत मेघमंडलाचा आश्रय करतो व वर्षावाने वृक्ष वनस्पतीवर सिंचित होतो. त्यावेळी त्याला जलात्मा असे म्हणतात. तो त्याचा पहिला जन्म असतो. 2. ते जल वृक्ष वनस्पती सेवन करतात, त्यामुळे तो वृक्षात राहू लागतो. तो त्याचा दुसरा जन्म असून त्याला अन्नात्मा असे म्हणतात. 3. अशा वृक्ष वनस्पतींचे अन्न स्त्री पुरुष सेवन करतात, त्यापासून त्यांचे शरीरात रक्त व वीर्य तयार होते. हा आत्म्याचा तिसरा जन्म म्हणजेच वीर्यात्मा. 4. अशा वीर्यापासून स्त्रीचे शरीरात गर्भधारणा होते, तो गर्भाशयात राहतो, तो त्याचा चौथा जन्म गर्भात्मा किंवा त्याला मातरिश्वा म्हणजे मातेच्या उदरात राहणारा असे म्हटले जाते. 5. गर्भस्थितीनंतर 10व्या महिन्यात म्हणजे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आईचे उदरातून तो बाहेर येतो, तो त्याचा 5वा जन्म, त्याला पुरुषात्मा असे म्हणतात. येथे जल मनुष्य रूपात परिणित होते. 6. यानंतर उपनयन संस्काराने तो द्विज होतो, तो त्याचा 6वा जन्म असतो, त्याला ज्ञानात्मा असे म्हणतात. 7. ब्रह्मचर्य समाप्तीनंतर तो गृहस्थाश्रमात प्रवेश करतो आणि म्हणून त्याला कर्मात्मा म्हणतात, कारण विविध कर्मे करणारा तो असतो. तो याचा 7वा जन्म. विशेष प्रकारची प्रशस्त कर्मे करून तो जगद्वंद्य होतो. शतक्रतू करून तो इंद्र ही पदवी सुद्धा मिळवू शकतो. येथेच कर्म करून तो नराचा नारायण होऊ शकतो आणि हा त्याचा कर्म जन्म आहे. 8. कदाचित संन्यासाश्रम घेऊन सर्व कर्मांचा संन्यास करीत हा चिदात्मा होतो, हा याचा 8वा जन्म असतो. तेथे तो निजानंद रूप शिव केवलोहम असा आनंदघन अनुभव घेतो. असे हे पुनर्जन्माचे विचार छांदोग्य उपनिषदात सांगितले आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 9. जन्म कर्म च मे दिव्य
मे वै यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. अर्थ, हे अर्जुना, अशा प्रकारे माझे जन्म व कर्म अलौकिक म्हणजेच दिव्य असेच आहेत. असे जो यथार्थपणे जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्मास येत नाही. तो मजप्रत म्हणजे ईश्वराप्रत प्राप्त होतो. विवरण: मागील श्लोकात भगवंत अवतार का घेतात हे सांगितले आहे. तसेच या अवतार जन्मातील धर्मसंस्थापनेचे कार्य तो करतो असेही सांगितले आहे. म्हणजेच संपूर्ण विश्वाचे संदर्भात नव्या ज्ञानाच्या प्रकाशात जुन्याच गोष्टींचा नवा संदर्भ नवा अर्थ लक्षात घेऊन समाजाची विस्कटलेली घडी नीट बसवण्याचे हे कार्य युगपुरुष करतात. त्यांचेही सुसंगत जीवनाचे आचरण ते स्वतः करतात. हाच धर्म संस्थापनेचा महत्त्वाचा भाग आहे. आता या श्लोकात ज्या संतांना भगवंताच्या अवताराचे युगधर्माचे रहस्य आकलन होते ते त्याचे आचरण करून उद्धरून जातात असा एक विचार मांडलेला आहे. भगवंताचे दिव्य जन्म समजण्यास अव्यक्त परमेश्वर मायेने सगुण कसा होतो ते कळले पाहिजे. म्हणजे अध्यात्म ज्ञान व्हायला हवे. दिव्य कर्म कळले की कर्म करून अलिप्त कसे राहायचे तेही कळते. म्हणजेच अध्यात्मज्ञान व निष्काम कर्मयोग या तत्वांचे ज्ञान झाले की माणसाला भगवत प्राप्ती होते. भगवंताचा प्रत्येक अवतार लक्षात घेतला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्याचे प्रत्येक जन्मातील कर्म हे दिव्यच आहे. ते केवळ लोकांचे कल्याणासाठीच होते. त्यात स्वार्थाला, कामनेला, उपभोगाला अजिबातच थारा नव्हता. कोणतेही अचाट कृत्य केल्यानंतर त्याबद्दलचा तिथे बडेजावही नव्हता आणि ते त्यांचे म्हणजे भगवंताचे अगदी सहज कर्म होते. आपण आता फक्त कृष्ण जन्माचा आढावा घेतला तरी सुद्धा आपल्याला या गोष्टी सहज लक्षात येतील. बघा की श्रीकृष्णाने अगदी लहानपणी गवळी लोकांवर व त्यांच्या मुलांवर होणारा अन्याय दूर केला. म्हणजे काय आहे की त्या छोट्या मुलांना दही, दूध, लोणी असा सकस आहार मिळत नसे आणि कारण त्यांचे सगळं ते जे दही, दूध, लोणी होतं ते मथुरेला कंसाच्या राज्यात विकायला जात होतं आणि तसं त्यांना ते करावंही लागत होतं. म्हणून ह्या कृष्णाने काय केले की त्यांच्यासाठी, त्या लहान मुलांच्यासाठी घरोघरी जाऊन त्यांना एकत्र करून सर्वांना असा हा सकस आहार खायला दिला. स्वतः कृष्णाला नंद यशोदेच्या घरात या कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती, पण केवळ मित्रांसाठी त्याने हे सर्व केले. नंतर कंसाचा वध करून मथुरेच्या लोकांना भयमुक्त केले, पण तेथील राज्यावर त्याने हक्क सांगितला नाही. त्याची सुदामाची मैत्री, सांदीपनी ऋषींचा पंचजन्य राक्षसाने पळवून नेलेला पुत्र त्या राक्षसाला ठार मारून त्यांनी परत आणून दिला होता. नरकासुराचा वध करून तेथील अनेक स्त्रियांची त्याच्या नजर कैदेतून सुटका केली होती. या व अशा अनेक घटनांचा विचार केला तर त्याने प्रत्येक वेळी समाजहिताचाच विचार केलेला दिसून येतो. महाभारत युद्धात कौरवांची बाजू अन्यायाची होती म्हणून पांडवांचा पक्ष घेतला. दुष्ट राजवट संपवली. या सर्व गोष्टी त्याला स्वतःला तर काहीच मिळवायचे नव्हते. उलट पक्षी युद्धाचे वेळी त्याने अर्जुनाचे सारथ्य करण्यासाठी कमी प्रतीचे कामसुद्धा केले आणि वेळ आली तेव्हा त्याला उपदेश करून युद्धाला तयार करण्याचे महत्त्वाचे कार्यसुद्धा केले. अनेक राज्ये जिंकली, पण राजेपणाचा मोह त्याला कधीच शिवला नाही. अगदी द्वारकेचे राज्य निर्माण केले, पण तिथे सुद्धा तो राजा नव्हता. श्रीकृष्णाचे हे सर्व कर्म निष्काम कर्म आहे. यालाच दिव्य किंवा अलौकिक कर्म असे म्हणतात. ते कर्म जाणायचे. आता जाणायचे म्हणजे नुसतं माहीत करून घ्यायचं नाही, कारण ते तर आपल्या सर्वांना माहीतही आहे. तर ती किंवा तशा प्रकारची गोष्ट आपल्या आचरणात आणायची, ती अगदी आत्मसात करायची. एकदा का कृष्णाप्रमाणे आचरण सुरू केले म्हणजे मग निष्काम कर्मयोग
आचरणात आणला तर कर्माची फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावाच लागत नाही. मग केवळ लोककल्याणासाठी तो ब्रह्मरूप झालेला आत्मा आपल्या इच्छेने हवे तेव्हा हवे त्या ठिकाणी जन्म घेऊ शकतो. संतांचा जन्म हा असाच असतो. 4थ्या श्लोकात अर्जुनाने कृष्णाला विचारले होते की फार पूर्वी कधी होऊन गेलेल्या विवस्वानाला तू योग सांगितलास आणि हे कसं काय शक्य आहे. त्यावर श्रीकृष्ण भगवंताने आपल्या जन्माचे रहस्य तर त्याला सांगितलेच, पण अर्जुनाने न विचारता त्याने आपल्या जन्माचा उद्देश आणि आपली दिव्य कर्म म्हणजे काय ते पण इथे सांगितले आहे. आणि याचे महत्त्वाचे कारण असे आहे की अर्जुनाने त्याचेच प्रमाणे निष्काम कर्माचे आचरण करावे. अर्जुनाची व लोकांची कर्मे दिव्य व्हावीत यासाठीच मनुष्य जन्म आहे. दिव्य कर्म म्हणजे शुद्ध कर्म, फलेच्छा, आसक्ती, ममता या विरहितच कर्म करावे की जे बंधनकारक नसते. मात्र सामान्य माणूस कामनापूर्तीसाठीच कर्म करतो आणि मग ते त्याला बंधनकारक होते. कारण कामनेत जशी वृद्धी होत जाते तसे त्याचे पूर्ततेसाठी माणूस पाप करायला सुद्धा प्रवृत्त होतो. त्यांची कर्मे मलिन होतात. मात्र कामावर नियंत्रण ठेवून ती स्वार्थविरहित कर्मांकडे प्रवृत्त केली तर ती कर्मे दिव्यच होतात. अर्जुनाने असेच कर्म करावे. कर्तव्य न करता त्याने प्रमाद आणि आळस करू नये. दिव्य कर्म समजून घेऊन तसे त्याने आचरण करावे. कर्तव्याचे पालन करून स्वधर्म राखावा. तेच कर्म दिव्य होईल हे लक्षात घ्यावे. इथे आपण थांबूया. श्लोक 10. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. अर्थ: ज्यांची विषयावरीची प्रीती, भय, क्रोध हे दोष गेलेले आहेत व जे मदरूप म्हणजे ईश्वर रूप होऊन माझाच म्हणजे भगवंताचाच आश्रय करून राहिले आहेत, असे ते ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले पुष्कळ ज्ञानी माझ्या स्वरूपाप्रत पावलेले आहेत. विवरण पाहूया. माणूस परमात्म्याशी विन्मुख झाल्यामुळे त्याला नाशवान पदार्थांविषयी आसक्ती निर्माण होते आणि जे मिळालेले नाही म्हणजे जे अप्राप्य आहे त्याबद्दल कामना किंवा इच्छा निर्माण होते. आपल्याला हवी ती किंवा आपल्याला प्रिय असणारी गोष्ट प्राप्त झाली की त्याबद्दल त्याला लोभ उत्पन्न होतो. परंतु इच्छित प्राप्त न झाल्यास त्याला क्रोधही उत्पन्न होतो. आपल्याला इच्छित प्राप्त न होण्यामागे जर एखादी बलवान व्यक्ती असली आणि ती व्यक्ती आपले वाईट करील अशी शक्यता मनात भय उत्पन्न करते. अशा रीतीने आसक्तीमुळे भय, क्रोध, लोभ, ममता, कामना असे सर्व दोष निर्माण होतात. म्हणून नाश पावणाऱ्या पदार्थांबद्दल वाटणारी आसक्ती नष्ट झाल्यास हे शत्रू आपल्या वाटेला जात नाहीत. आसक्ती नष्ट करायची असेल तर पदार्थांविषयी वाटणारी आसक्ती किंवा त्याच्याबद्दलचे प्रेम जे आहे ती सर्व इच्छा आपण परमेश्वराचे प्राप्तीकडे लावायला हवी. आपण अगदी लहानपणाचं उदाहरण घेऊया. लहान मुलं दगड, गोटे, अगदी कागदाचे तुकडे, काचेचे तुकडे किंवा अशा कोणत्याही आपल्याला अगदी काही उपयोगी न वाटणाऱ्या किंवा कचरा वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांना खूप प्रेम असते. ते त्यांना खूप आवडतं आणि त्यांच्याकडून जर त्या काढून घेतल्या तर त्यांना वाईट वाटते. ती रडायला लागतात, ती हट्ट करतात आणि त्या क्षुल्लक गोष्टीवरनं भावंडांची, मित्रांची भांडणेसुद्धा होतात. पण काही दिवसातच या गोष्टींचे त्यांचे आकर्षण संपून जाते आणि त्याऐवजी इतर विविध गोष्टींचे आकर्षण त्यांना निर्माण होते. अशावेळी लहानपणीचे ते दगडगोटे वगैरे काही त्यांना आठवतसुद्धा नाही. या पद्धतीने आपल्या विविध इच्छांचे परिवर्तन जर आपण त्या विषयात न करता परमेश्वराचे भक्तीचे प्राप्तीसाठी केले तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आपल्याला वाटेनसे होते. कारण त्या पदार्थांविषयी आपली आसक्तीच संपून गेलेली असते. परमेश्वरा वाचून दुसरा विषय आठवत नाही. माणूस जन्माला आल्यापासून
त्याचे आसक्तीचे विषय कसे असतात व ते कसे बदलत जातात याविषयी ज्ञानदेवाने छान वर्णन केलेले आहे. ते म्हणतात की बघा की लहानपणी या बाळाला फक्त आईच हवी असते. ती दिसली नाही की ते लगेच कावरे बावरे होते, ते रडते आणि ते अतिशय गोंधळ निर्माण करतं आणि ती दिसली रे दिसली की ते आनंदाने हसते. मग थोडे मोठं झाल्यावर तो खेळणी, मित्रपरिवार आणि मग आणखी तारुण्यात आल्यावर स्त्री म्हणजे पत्नी. मग त्याचे वय हळूहळू वाढत जाते. मग तो आपली जी काही प्रीती आहे ती मुलांवर आणि नंतर मग नातवंडांवर करायला लागतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत तो विविध विषयात आसक्त होत असतो आणि या गोष्टीचा त्याला त्रास वाटत नाही आणि हा अनुभव आपण नित्य आपल्या संसारात घेतच असतो. या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी त्याला आठवतसुद्धा नाहीत. जे काही करायचे ते सर्व यांच्याचसाठी तो त्यात अधिकाधिक गुरफटत जातो. या सर्वांवरून चित्त काढून ते हरिचरणी लावले, त्याच्या प्राप्तीची आसक्ती धरली, तर माणसाला परमेश्वराचे ज्ञान होईल, त्याची प्राप्ती होईल. तुकोबांनी आपले चित्त अशाच प्रकारे संसारातून काढून ते विठ्ठलचरणी लावले होते. वीतराग भयक्रोधा याचा अर्थ असा आहे की ज्याच्या भावना गेल्या आहेत. पण इथे एक लक्षात घ्या, भावना पूर्णपणे नष्ट होणे असा याचा अर्थ नाही, तर त्या भावनांवर ताबा मिळवणे, त्यांना वश करून घेणे. कारण असं आहे की माणसाचा जर क्रोध गेला तर त्याचे हातून युद्धासारखी किंवा अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची कोणतीच क्रिया होणार नाही. आपल्याला जमदग्नी ऋषींची गोष्ट माहिती आहे. ती थोडक्यात अशी आहे की जमदग्नी ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते आणि ते कोणत्याही अगदी क्षुल्लक कारणावरनं रागवायचे. पण एका प्रसंगात त्यांचा मुलगा परशुराम याने त्यांच्याकडून क्रोध सोडून देण्याचे वचन घेतले आणि ते मात्र त्यांनी शेवटपर्यंत पाळले. परंतु काय झाले की सहस्रार्जुनाने त्याच्या मागील अपमानाचा सूड घेण्यासाठी त्यांच्या आश्रमावर स्वारी केली, हल्ला केला आणि त्यामध्ये ऋषींना ठार केले. आता इथे विचार करायला हवं की हे ऋषी धनुर्विद्येत व शस्त्रास्त्रात म्हणजे शस्त्र आणि अस्त्रविद्येत अगदी पारंगत होते. पण क्रोध सोडल्याने त्यांना प्रतिकार करण्याची इच्छाच झाली नाही आणि त्यामुळेच त्यांना प्राणाला मुकावे लागले. लक्षात घ्यायला हवे की स्वसंरक्षणासाठी, कोणत्याही विधायक कामासाठी, समाजाचे कल्याणासाठी, संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी प्रतिकार करायलाच हवा आणि त्यासाठी क्रोधसुद्धा हवाच. कसं आहे, आपल्या रोजच्या आयुष्यातली गोष्ट लक्षात घ्या की मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना रागवावं लागतं. कधीकधी प्रसंगी त्यांना 2 फटके पण द्यावे लागतात आणि अगदी दुसरे कोणते तरी शासन करावे लागते, म्हणजे त्यांच्याशी अबोला किंवा त्यांना जेवायला न देणं किंवा काय अंगठे धरून उभं करणं वगैरे वगैरे. आणि यासाठी क्रोधाला ताब्यात ठेवून विवेकाने व संयमाने त्याचा वापर करता यायला लागतो. कारण ते अतिरेकी होता कामा नये. फक्त त्याला शिस्त लागावी एवढाच एक चांगला उद्देश मनात ठेवून त्याला शासन करता यायला हवे. तसेच माणसाची आसक्ती कमी झाली तर त्याला कोणाचे भय वाटत नाही. कारण मग कोणाकडून त्याला काही मिळवायचेच नसते. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अगर व्यक्तीबद्दल आसक्ती किंवा प्रीती वाटत असेल तर ती न मिळण्याची किंवा तिचा वियोग होण्याची भीती सतत वाटत राहते व प्राप्त न होण्यामुळे क्रोधसुद्धा निर्माण होतो. म्हणून विषयाबद्दलची प्रीती कमी करून ते विकार किंवा विषय, भावना, इच्छा यांना वश करून घ्यावे व योग्य वेळी त्यांचा उपयोगसुद्धा करावा. जसे श्रीकृष्णाने शिशुपालाचे 99 अपराध क्षमा केले, पण 100 होताच त्याला शासनसुद्धा केले. परमेश्वर प्राप्तीसाठी भावनांवर ताबा ठेवणे जसे गरजेचे आहे, तसेच ज्ञानरूपी तपाने पावन होणे सुद्धा गरजेचे असते. केवळ परमेश्वराची भक्ती आपल्याला तारून नेईल अशी भोळी भाबडी कल्पना कोणीही मनात बाळगू नये. कारण भक्तीला ज्ञानाची जोड हवीच. कर्माचे डोळे ज्ञान आहेत.
नामदेव महाराजांना देवाचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. तरी मुक्ताई व गोरोबा काका त्यांना म्हणाले की यांचे मडके कच्चे आहे. तेथे भक्ती ओतप्रोत भरलेली होती, पण ज्ञानाची कमतरता होती. आणि ज्ञान तर सद्गुरून वाचून प्राप्त होत नाही. नामदेवांना सद्गुरू प्राप्त झालेले नव्हते. म्हणून भगवंत सांगतात की त्यांना ज्ञानी भक्त प्रिय आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीचा अर्थ आपल्याला लावताच आला पाहिजे, तो नीट कळला पाहिजे, आणि तरच आपल्याला त्याचेसारखे होता येईल. तद्भाव मागता माझ्या म्हणजे भगवंताच्या भावांना येतात, म्हणजे त्या भावना परमेश्वराप्रमाणे होतात. भाव या शब्दात भू हा धातू आहे, आणि भू म्हणजे असणे, असण्याची स्थिती किंवा रूप. अनेक ज्ञानी भक्त भगवंत स्वरूप होऊन गेले. भगवंताला प्राप्त करायचे असेल तर त्याच्यासारखे व्हायला हवे, आणि हीच सर्वात खरी श्रेष्ठ अशी उपासना आहे. आपण इथे थांबूया. श्लोक 11. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. अर्थ, जे जशा भावनेने माझी भक्ती करतात तसाच मी त्यांच्यावर अनुग्रह करतो. सर्व लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचेच अनुसरण करतात. विवरण. मागील श्लोकात ज्ञानी भक्त असावा किंवा ज्ञानाला भक्तीची जोड असावी असे भगवंतांनी सांगितले होते. आणि या श्लोकात हाच विषय पुढे नेत भगवंत म्हणतायत की जो भगवंताची जशी भक्ती करेल तसेच भगवंत म्हणजे मी त्याला भजेन. बुद्धिमान लोक याच मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. या श्लोकात जणू या अध्यायाचाच हेतू सांगितला आहे. भगवंताचे अनुकरण करण्यासाठी त्याची कार्यपद्धती नीट जाणून घेतली पाहिजे. त्याचे जन्मकर्म जीवन हेतू जाणून घेणे म्हणजेच तपस्येने ज्ञान पवित्र होणे. परमात्म्याची कार्यपद्धती जाणून घेऊन त्या मार्गाचे विचारपूर्वक अनुसरण करणे ही खरी भक्ती आहे. जेवढ्या प्रमाणात हे अनुकरण केले जाईल तेवढ्याच प्रमाणात तो अनन्य होऊन जो तो अनन्य होऊन आश्रय घेतो तेवढ्याच प्रमाणात तो भक्त होतो व भगवंत त्याला तेवढेच फळ देतो. म्हणजेच जे जशी भक्ती करतात देव त्याप्रमाणेच त्याचा स्वीकार करतो. इथे थोडं कसं आहे की आपण जसं वागतो तसंच त्याचं आपल्याला फळ मिळतं, असा थोडासा ह्याचा दुरान्वय अर्थ होऊ शकतो. प्रपद जवळ जाणे, शरण जाणे, आश्रय करणे, स्वीकार करणे आणि मान्य करणे. भज म्हणजे वाटणे, वाटून घेणे, अवलंबणे, स्वीकार करणे, प्रेम करणे, कृपा करणे, मिळणे इत्यादी अनेक अर्थ आहेत. जे लोक जसे देवाजवळ जातात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतात, म्हणजे भगवंताच्या सांगण्याप्रमाणे वागतात, तसाच देव त्यांच्या वाट्याला येतो. जे अनन्य भावाने शरण येतात त्यांची सर्व प्रकारची काळजी तो नक्कीच घेतो, त्यांचेवर कृपासुद्धा करतो. येथे एक लक्षात घ्यायला हवे की देवाची भक्ती म्हणजे नुसते दिवसभर देवाचे नाव तोंडाने घेऊन स्वस्थ बसणे नाही. तसे केले तर तो तुमची कामे स्वतःहून करणार नाही, पण तुम्ही स्वतः काम करीत किंवा कर्तव्य कर्म करीत त्याचे स्मरण केलेत तर तो तुम्हाला नक्कीच मदत करतो, त्या कामात आपल्याला यशसुद्धा देतो. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी असं सांगितलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे चांगल्या कामाला जर सुरुवात करायची असेल तर परमेश्वरावर भरोसा ठेवा आणि मग तुम्हाला यश निश्चितच मिळेल. येथे अंतःकरण ओतले पाहिजे. त्याच्याजवळ चलाखी लबाडी असल्या गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही, कारण तो परमेश्वर आहे, तो सर्व जाणणार आहे आणि तो तुमचा भाव बरोबर ओळखतो. तो सर्वज्ञ आहे, त्यामुळेच त्याची फसवणूक मात्र कोणीही करू शकत नाही आणि सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. जो जशी भक्ती करतो तसे त्याला फळ प्राप्त होते.
म्हणजेच उदाहरण द्यायचे झाले तर कौसल्या दशरथ, देवकी वसुदेव, नंद यशोदा यांनी पुत्रभावाने प्रेम केले. रावण, कंस, शिशुपाल यांनी वैरभावाने त्याचे सतत स्मरण केले. तो मग त्यांच्या पुढे वैरी होऊन उभा ठाकला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की रावणाच्या समोर राम आणि कंस शिशुपालाच्या समोर श्रीकृष्ण उभे राहिले. तर दशरथ कौसल्या, नंद यशोदा यांचा पुत्र झाला. अर्जुनाने भाऊ, मित्र, सखा, भक्त, शिष्य इत्यादी विविध भावाने त्याच्याशी सख्य केले. भगवंतानेही त्याला विविध प्रसंगात त्या त्या भूमिकेतून त्याला मदत केली, त्याचे सहाय्य केले. येथे क्रियेत फरक आहे, भावात नाही. त्यामुळे या सर्वांचे भगवंताने कल्याणच केले आहे. येथे भगवंत सांगतायत की अर्जुनानं सुद्धा मनापासून युद्ध करायला पाहिजे आणि ते करताना त्यांनी भगवंताचे, परमेश्वराचे स्मरण करावे. मामनुस्मर युद्धच्च, चित्त त्याला अर्पण करायला पाहिजे. तो अर्जुनाचे बाजूनी युद्धाला उभा राहिला आहे किंवा राहील, ह्याच्या पुढे सुद्धा युद्धात काय होईल याची काळजी अर्जुनाने अजिबातच करायला नाही पाहिजे. पण भलत्या वेळी भलतीच गोष्ट केली तर मात्र अजिबात चालणार नाही. आपण भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक गोष्टीचे, कृतीचे मर्म जाणायला हवे. त्यांनी केलेली अहिंसेची व्याख्यासुद्धा लक्षात घेतली पाहिजे. निरपराधी लोकांना मारून त्यांची हिंसा करू नये, पण दुष्टांचा मात्र संहारच करायला पाहिजे. आणि हीच खरी अहिंसा आहे. त्याचप्रमाणे सत्याचे सुद्धा आहे. ज्या सत्य बोलण्याने अनेकांचा नाश होणार असेल किंवा नुकसान होणार असेल, ते सत्य बोलणे म्हणजेच असत्यच होते. बहुजन हिताय बहुजन सुखाय असे सत्य हवे. मात्र स्वतःचे स्वार्थासाठी कधीही असत्य म्हणजे खोटे बोलू नये. पण आपण शब्दशः अर्थ घेऊन चुकीचे वर्तन करतो. भगवान श्रीकृष्णाचे वागणे अगदी जशास तसेच होते. म्हणून त्याचे वचनाचा त्याच्या कृतीचा अर्थ नीट विचारात घेऊन तसे वर्तन करावे. म्हणजेच तो भगवंताला प्रिय होतो. इथे थांबूया. श्लोक 12. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. अर्थ, कर्मसिद्धीची इच्छा करणारे पुरुष या लोकी देवतांची पूजा करतात, कारण मनुष्य लोकी कर्माचे फळ अत्यंत लवकर मिळते. विवरण. सामान्यपणे बहुतांशी लोकांना आपल्या कर्मातून काहीतरी मिळवायचे असते. ते फलाच्या आशेने किंवा अपेक्षेनेच देवदेवतांची पूजा करतात. त्यांना त्यांच्या कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी म्हणजे फल प्राप्त होते. मनुष्य लोकात कर्माची सिद्धी त्वरित होते. माणसाला नवीन कर्म करण्याचा अधिकार मिळालेला आहे. कर्माची सिद्धी म्हणजे योगाने मिळणारी ती रिद्धी सिद्धीतली नव्हे, तर सिद्धी म्हणजे कामातील यश. कोणालाच कोणतीही गोष्ट आपोआप मिळत नाही. जसे भोजन करायचे असेल तर आधी त्यासाठी स्वयंपाक करावा लागतो. विविध गोष्टींची प्राप्ती होण्यासाठी विविध प्रकारची कामे करावीच लागतात. लोक अनेक प्रकारच्या इच्छा मनात धरून विविध देवदेवतांचे पूजन करतात. या विश्वात विविध शक्ती आहेत, त्या म्हणजेच त्या देवता. यज्ञ करून ती शक्ती प्राप्त करता येते असे वेदात सांगितलं आहे. यामध्ये सूर्य, वरुण, मरुत, अग्नी इत्यादी देवतांचा समावेश आहे. तपाने यांना प्रसन्न करून घेतल्यास आपल्याला तत्काळ फळ मिळते. धान्य, पाणी, उष्णता आणि इतर अनेक गोष्टी या शक्तींपासूनच मिळतात. मात्र अशा इतर देवतांचे पूजन केले तर मिळणारी सिद्धी कायम टिकणारी नसते. शिवाय इतर देवता तुमच्या कल्याणाचा विचार करत नाहीत. त्या फक्त तुम्हाला काय हवं ते देतात, म्हणजेच तुमची इच्छा पूर्ण करतात. त्यांचा व्यवहार दुकानदाराप्रमाणे असतो. म्हणजे कसं की तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढीच तो वस्तू तुम्हाला देतो. तुम्ही जेवढे कराल तेवढेच तुम्हाला मिळेल. मात्र ते फळ मिळवण्यासाठी त्या देवतेचे विधिवत भजन पूजनाचे कर्म
करावे लागते. प्रत्येक देवतेची भक्ती करायची, पूजा करायची भिन्न भिन्न पद्धत आहे. यामध्ये शंकर, देवी, गणपती, खंडोबा अशा अनेक विविध प्रकारच्या देवदेवतांचे पूजा प्रकार, त्यांची स्तुती स्तोत्रे किंवा मंत्र उच्चारण स्वतंत्र आहेत. माणूस नाशिवंत गोष्टीची आसक्ती मनात धरतो आणि देवतांची उपासना करतो. त्याचे फळही त्यांना मिळते. पण अशा नाशिवंत गोष्टीची फलप्राप्ती शेवटी दुःखदायक असते. जसे लक्ष्मीची उपासना केली तर अपार धनप्राप्ती होते, पण त्याने माणसाला सुख मिळेल असे नाही. कारण त्या धनप्राप्तीमुळे माणूस आणखी लालची किंवा हावरट होतो. धनामुळे कलह निर्माण होतात. त्याचे रक्षण करणे ही सुद्धा एक नित्य चिंतेची बाब होऊन बसते. ते कोणी चोरून नेते असे झाले तर तो त्रास माणसाला केवळ धनामुळेच भोगावा लागलेला असतो. प्रसंगी अशा वेळेला माणसाचा प्राणसुद्धा जाऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे माणसाला हवे ते मिळाले तरी त्यामुळे कल्याण होईल असे मात्र अजिबातच नसते. पण परमात्म्याला शरण गेले तर तो आपल्याला कायमचे सुख देतो. त्यासाठी त्याची निष्काम भक्ती अनन्य होऊन करावी लागते. यामध्ये परोपकार व वासुदेव सर्वमिती ही भावना मात्र असायला हवी. आता या मनुष्य लोकात अनेक कर्माचे फल त्वरित कसे मिळते ते पहा. आपण जर कोणाला मदत केली तर ते लोक आपल्याला मदत करतात. जसे परीक्षेपूर्वी आपण अभ्यास केला तर आपल्याला हमखास यश मिळते. परंतु नुसते देवाची पूजा केली किंवा नामस्मरण केले, भजन केले तर आपल्याला परीक्षेत यश मिळणार नाही. आपल्याकडे अनेक देवदेवतांची मंदिरे बांधतात. तिथे विधिवत नित्य पूजा होते. अनेक भक्त येतात, विविध उपचार देणग्या देवाला अर्पण करतात. तेथे अगणित संपत्ती जमा होते. पण या संपत्तीचे रक्षण करण्याची कोणतीच व्यवस्था तिथे केली जात नाही. आणि वर असं म्हणतात की अहो हे सगळं त्याचं आहे, देवाला काळजी असते आणि तोच तर सर्वांचे रक्षण करतो. आणि मग अशा या भाबड्या समजुतीत लोक राहतात. मग संपत्तीच्या लोभाने देवळात चोऱ्या होतात. परकीय आक्रमणे आपल्या देशात झालेली आहेत आणि या अशा आक्रमणातून देवळांचा, तेथील मूर्तींचा विध्वंस करून संपत्ती लुटून नेलेली आहे. आपल्या भारतात या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. पण अजूनही लोकांना हे कळत नाही की येथे विधिवत पूजेबरोबर विधिवत कर्माची गरज आहे. म्हणजे देवळाचे संरक्षण करण्यासाठी तेथे जागृत सशस्त्र सैन्य हवे, तीव्र प्रतिकार करण्याची क्षमता हवी. तरच देवळे, तेथील संपत्ती सुरक्षित राहील. आणि हेच खरे योग्य कर्म आहे. या देवदेवता आपणहून काहीही करू शकत नाहीत, कारण त्या मूर्ती म्हणजे देवतांचे केवळ प्रतीक आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्णाचे आचरण लक्षात घेतले तर आपल्याला असे दिसते की तो आपणहून पांडवांसाठी काहीच करत नाही. अर्जुनावर त्याचा विशेष लोभ होता. त्याने युद्धात त्याचे सारथ्य केले, पण त्याचेसाठी हातात शस्त्र घेऊन मात्र तो लढला नाही. त्यांनी युद्ध करावे म्हणून प्रयत्न केला. त्याला गीतेचे तत्वज्ञान सुद्धा सांगितले, समजूत काढली. तू भिवू नकोस, मी सतत तुझ्यासोबत आहे. तू युद्ध करताना फक्त माझे स्मरण कर. संकटाला घाबरून पळून जाऊ नकोस. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण प्रत्यक्ष युद्ध मात्र अर्जुनानेच करायला हवे असे सांगितले. तू प्रयत्न कर, माझे स्मरण कर, यश तुलाच मिळेल असे आश्वासन सुद्धा दिले. आणि शेवटी असे सांगितले की तुला जसं हवं तसं तू कर, सांगायचं काम मी केलं, ऐकायचं की नाही ते तू पहा. असा हा भगवंत, तो कुणाच्यावरही बळजबरी करून कुठलंही कार्य करून घेत नाही. आणि या सर्वांचा मतितार्थ लक्षात घ्यायला हवा की आपण स्वतः प्रयत्न केले तरच आपल्याला यश प्राप्त होते. नुसत्या भक्तीने भगवंत प्रसन्न होत नाही. या पृथ्वी तलावर अनेक गोष्टी भगवंताने आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या मिळवायच्या असतील तर प्रयत्न करायलाच हवा.
पाणी उपलब्ध आहे, पण ते पिण्याचे काम ज्याचे त्यानेच करावे लागते. यशाचे रहस्य प्रयत्नात आहे. म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले जाते. आणि पुढील एका संस्कृत सुभाषितात हाच संदेश दिलेला आहे. तो असा आहे, उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. इथे आपण थांबूया.